पाठ 26वा पाण्याची गोष्ट. या ठिकाणी काही मुलं शाळेत जायला निघाली आणि जाताना रत्नाला बोलवायला तिच्या घरी आली. मुलांनी जेव्हा रत्नाला हाक मारली त्यावेळेला रत्नानी सांगितलं की आज आमच्याकडे पाणी येण्याचा दिवस आहे आणि त्यामुळे अजून माझं पाणी भरून झालं नाही, म्हणून मला शाळेला यायला उशीर होईल. सकीनाकडे पण आजच पाण्याचा दिवस आहे, म्हणून ती पण बहुतेक येणार नाही. रवी म्हणाला, आमच्याकडे रविवारी पाणी येतं म्हणून मी आणि कौशा रोज लवकर येऊ शकतो, म्हणजे इतर दिवशी त्यांच्याकडे पाणी येत नसतं. मग कौशा म्हणाली, पण म्हणून गेल्या रविवारी आमची शिवार फेरी बुडली की. मोहन म्हणाला, आमच्याकडे पाणी सोमवारी येतं, पण माझ्या बाबांनी नळाच्या पाईपाला डायरेक्ट मोटर बसवलीये. पाणी आलं की नुसतं बटन चालू करायचं, लगेच पाणी घरात. इतर सर्वांनी म्हटलं की अशी चैन तर आमच्याकडे नाहीये. ज्या दिवशी पाणी येणार त्याच्या आदल्या दिवशी सगळे हंडे, कळशा, तपेल्या, बादल्या आम्हाला रात्रीच रांगेत नेऊन ठेवाव्या लागतात. कधी ही पाण्याची कटकट संपणार असं सगळ्यांना वाटत होतं. आणि त्याच वेळेला सगळे म्हणत होते की शाळेत सर सांगतात पाण्याची बचत करा, पण पाण्याची बचत करायची तर पाणी आलं तर पाहिजे ना. तेवढ्यात रत्नाचा दादा आला आणि तो म्हणाला, मी पर्यावरण अभ्यासाच्या प्रकल्पासाठी एक चिकटवही बनवलीये, ती वाचा म्हणजे तुम्हाला पाण्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समजतील. सगळे वाचू लागले. एखाद्या वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी अगदीच कमी. कमी पाऊस पडतो तेव्हा कोरडा दुष्काळ असतो. अन्नधान्य, जनावरांचा चारा आणि वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात. या उलट जास्त पाऊस पडला तर नद्या नाल्यांना पूर येतो, पिके नष्ट होतात. वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे पाण्याचा वापर असाच राहिला तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. आणि म्हणून पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय म्हणजेच पाण्याचा गैरवापर टाळणं हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. म्हणून पावसाचं पाणी वाया न घालवता जमिनीत मुरवायला हवं. वाहतं पाणी अडवून जमिनीखालच्या टाक्या, शेततळी यात साठवायला हवं. स्वच्छ आणि निर्धोक पाणी हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. पण आजकाल आपल्याला प्रवासामध्ये पाणी विकत घ्यावं लागतं. सार्वजनिक ठिकाणी पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध व्हायला हवं. पाण्यासाठी वणवण करावी लागते, त्यामुळे अनेक मुलींच्या आणि स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. देशातील लाखो मुलामुलींच्या शिक्षणावर परिणाम होतात. मोठ्या शहरामध्ये पाण्याचा अखंड पुरवठा असतो, मात्र काही छोट्या शहरात आठवड्यातून किंवा 10 दिवसातून एकदाच पाणी मिळतं. ग्रामीण भागात पाण्याचा तुटवडा असल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. म्हणून भांडी घासणे, कपडे धुणे सारख्या घरगुती कामात घरातल्या प्रत्येकाने दररोज 1 तांब्या पाणी वाचवलं तरी प्रत्येक कुटुंबात दररोज 1 बादली पाणी वाचेल. 1000 कुटुंबाच्या एका गावात दिवसाला 50 ते 20 हजार लिटर पाणी वाचेल. म्हणजे महिन्याला 4 ते 6 लाख लिटर, म्हणजे वर्षभरात 50 ते 70 लाख लिटर पाणी वाचू शकतं. म्हणून जसं थेंबे थेंबे तळ साचे, त्याप्रमाणे प्रत्येकाने थोडं थोडं पाणी वाचवून पाण्याची बचत केली पाहिजे.